मंडळी नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण आतापर्यंत संत कवी विष्णुदासांच्या काही रचना बघितल्या आहेत. त्याचा धावता आढावा त्यांच्या वृत्तांसकट आपण घेतलेला आहे. आज आपण हे विष्णुदासांच्या कवितांचं प्रकरण आवर्त घेणार आहोत. एक नमुना म्हणून उदाहरणं म्हणून आपण काही पदं त्यांची घेतलेली आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व यातून कशा पद्धतीने प्रतीत होतं ते आपल्या लक्षात घ्यायचं आहे. काही त्यांच्या बऱ्याचशा जुन्या कवितांच्या चालीवरती काही त्यांची पदं रचलेली आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे, एक थोर तुझे उपकार आई, असं काहीतरी एक होतं पूर्वी. आणि बरेचसे जुन्या कविता, पंढरपुरासी जाते बाई, ललिताची चाल वगैरे अशा काही आहेत. त्या बऱ्याचशा काही आपल्याला सापडणंसुद्धा मुश्किल आहे, किंवा हे जुने काव्य जी आहेत ती जरा एवढी प्रसिद्ध नाही आहे, म्हणजे आजच्या काळामध्ये. तेव्हा त्यांचं एक पद आपण एक या चालीवरचं ऐकूया. शेवट करशील गोड कसारे हरी, शेवट करशील गोड, शेवट करशील गोड कसारे हरी, शेवट करशील गोड. व्यर्थ प्रपंची निशिदिनी लागली, हव्यास ओढा ओढ कसारे हरी, शेवट करशील गोड. विषय विषाची धुंद निशामसी, लागली ना सुटे खोड कसारे हरी, शेवट करशील गोड. स्मरण तुझे क्षण घडू नये म्हणूनी, दैवाने पाडिली होड कसारे हरी, शेवट करशील गोड. विष्णुदास म्हणे काढी अशामध्ये, विष्णुदास म्हणे काढी अशामध्ये, काहीतरी तडजोड कसारे हरी, शेवट करशील गोड. शेवट करशील गोड कसारे हरी, शेवट करशील गोड. त्यांचं एक हिंदी पद देखील सापडलं बरं का. झमका जब तडाखा बे. बरेचसे काही कबिरी चालीवरती त्यांच्या रचना आहेत, पण मी हे तुम्हाला जे हिंदी पद आहेत ते गद्य स्वरूपात असं वाचून दाखवतो, म्हणजे ते काव्य. गुरुजी लिया मंत्र तेरा, दिल तो भटक रहा मेरा. हे ध्रुपद आहे याचं. गुरुजी लिया मंत्र तेरा, दिल तो भटक रहा मेरा, अहम सोहम अजप जप का बाजा बजत है कानन मो, नहीं उखाड़ी परनारी की सुरत गड़ी जो मनमो. गुरुजी लिया मंत्र तेरा, दिल तो भटक रहा मेरा. बहुत अंग को बभूत लगा कर, म्हणजे भस्म वगैरे लावून, बहुत अंग को बभूत लगा कर पहना भगवा कपड़ा, आलक पुकारत आगे भगत है पीछे पेट का लकड़ा. गुरुजी लिया मंत्र तेरा. बैठा सिर पर जटा बढ़ाकर, पीवे गांजा घोटा, चेले जमाए जमा जमा कर अंदर सट्टा बट्टा. गुरुजी लिया मंत्र तेरा. दुनिया खातर झूठा ढोंगी, बन गए जोगी बच्चा, आत्मज्ञान जब लग नहीं पावे, तब लग चेला कच्चा. गुरुजी लिया मंत्र तेरा, दिल तो भटक रहा मेरा. विष्णुदास कहे वो ही सच्चा, विष्णुदास कहे वो ही सच्चा, पूरा मुर्शद कहे ना, मेरा मुझको रूप बतावे आगे पकड़ कर आयना. गुरुजी लिया मंत्र तेरा, दिल तो भटक रहा मेरा. म्हणजे मला आरसा दाखवून मला माझं स्वरूप कळू दे. हे सगळं आत्मस्वरूप कळण्याकडे संतांच्या रचना असतात, हे आपलं लक्षात येतं. तसंच त्यांचं
कबीरी चालीमधलं एक पद आहे, पण ते मराठीत आहेत. ते अशा पद्धतीचं आहे, ते सांगतो. त्याचं नाव दादा मला सांगते कोणते पाखरू. हे ध्रुपद आहे. त्याचं नाव दादा मला सांग ते कोणते पाखरू. मोठ्या मोठ्या पारध्यांच्या फाशामध्ये नातुडे. सप्तलोक नवखंड पृथ्वी पंखा वाचून उडे. त्याचं नाव दादा मला सांगते कोणते पाखरू. जे जे दिसे ना ते ते पाहतं जन्माचं आंधळं. असूनी बायल राहतं वायलं मुलखाचं शिंदळं. त्याचं नाव दादा मला सांगते कोणते पाखरू. चोची वाचुनी टोची मारी. चोची वाचुनी टोची मारी नाही कुणाला भीत. गरम नरम निबर चारा खातं पाणी पितं. त्याचं नाव दादा मला सांगते कोणते पाखरू. आठव्या समुद्रामध्ये बांधिलं वतनदारीचं घर. चक्रा वाचून उदंड मडकी फिरवितसे गरगर. जे मडकी बांधताना चाक असतं कुंभाराचं, पण ते चक्राशिवाय हे मडकी गरगर फिरवतं. असं कोणतं पाखरू? त्याचं नाव दादा मला सांगते कोणते पाखरू. त्याला धरायासाठी हिंडतं ब्रह्माचं लेकरू. त्याला धरायासाठी हिंडतं ब्रह्माचं लेकरू. विष्णुदास म्हणे त्यासी धरील जो तोची अमुचा गुरु. त्याचं नाव दादा मला सांगते कोणते पाखरू. आध्यात्मिक अर्थानं ही रचना आपण घेतली पाहिजे. त्यांनी शेवटची विनवणी केली आहे. शेवटची 1-2 पदं आपण घेऊया. त्यांनी आर्या पण रचल्या आहेत. आर्यासंबंधी आपण एक मागे व्हिडिओ केलेलाच आहे. त्याची चाल कशी असते ते त्यातून लक्षात येतं. शेवटची विनवणी काय करतायत ते बघा. ऋतुशील जलवृष्टी तुष्टिपुष्टी असो दे. सुखमय करी सृष्टी दुःखदृष्टी नसो दे. ऋतुशील जलवृष्टी तुष्टिपुष्टी असो दे. सुखमय करीत सृष्टी दुःखदृष्टी नसो दे. हरिहर परमेष्ठी पृष्ठिरक्षोत मागे. जय 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 वंदे मातरम मातरम गे. आपण वृत्तविचार पाहिला आहे. आता हे लक्षात येत असेल कुठल्या वृत्तात आहे. हरिशील भय चिंता संकटे माऊली तू. करिशील स्वकरांची सर्वदा साऊली तू. म्हणून गुण गाई विष्णुस्वामी अभंगे. जय 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 वंदे मातरम मातरम गे. शक्ती असो जगहितास्तव अंगी बाकी. या वीण काही न लगे मज लागी बाकी. हे विष्णुदास विनवी मृगराजयानी. तू एक वेळ तरी दर्शन दे भवानी. आता ही चाल वेगळी वाटते मला. शक्ती असो जगहितास्तव अंगी बाकी. या वीण काही न लगे मज लागी बाकी. तेव्हा अशा पद्धतीने शेवटची विनवणी त्यांनी केलेली आहे. आणि माझी तुष्टी पुष्टी असू दे. ऋतुशील जलवृष्टी होऊ दे. सगळ्यांच्या सुखाची कामना देखील या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला संतांच्या बाबतीत त्यांचा अधिकार पाहता असं दिसून येतं की ते बेधडक अगदी देवतांशी भांडण करतात आपल्या इष्टदेवाशी. आणि म्हणजे त्यांचा तो अधिकार असतो. इतकं प्रेम असतं की ते भांडण देखील देवाला आवडतं आणि तो परमेश्वर त्यांना प्रसन्न होतो. आपली दीन अवस्था कशी आहे आणि त्या परमेश्वरानेच कसं केलं आहे आणि तो आपल्याकडे कसं लक्ष देत नाही, ह्या गोष्टी त्याच्या लक्षात आणून देण्याचा ते प्रयत्न करतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्यांची स्पष्टोक्ती किंवा ज्या उक्ती आपल्याला आढळतात, बंडखोर वृत्ती म्हणा किंवा अगदी बिनधास्तपणे देवाशी मोकळेपणाने बोलणं ज्याला म्हणून, संत तुकारामांच्या देखील बाबतीत आपल्याला लक्षात येतं. आता एक शेवटचं पद बघूया, ते ओळखा तुम्ही.
म्हणजे काही रागांमध्ये केलेलं आहे, अर्थात आपण ते लक्षात घेणारच. शिव हर शंकर भोलानाथ, शिव शंकर भोलानाथ, शिव हर शंकर भोलानाथ. गौरी अर्धांगी मस्तकी शोभे, गौरी अर्धांगी मस्तकी शोभे, गौरी अर्धांगी मस्तकी शोभे. गंगा रजनीकांत शिवशंकर भोलानाथ, शिवशंकर भोलानाथ. पंचानन दश भुज विराजित, पंचानन दश भुज विराजित, पंचानन दश भुज विराजित, पंचानन दश भुज विराजित. स्कंद गजानन तात शिवशंकर भोलानाथ, शिवशंकर भोलानाथ. गजचर्मांबर भस्म विभूषित, गजचर्मांबर भस्म विभूषित, गजचर्मांबर भस्म विभूषित, गजचर्मांबर भस्म विभूषित. प्रळयानळ नयनाथ शिवशंकर भोलानाथ. विष्णुदास म्हणे भवसागरिया, विष्णुदास म्हणे, विष्णुदास म्हणे, विष्णुदास म्हणे, विष्णुदास म्हणे भवसागरिया, विष्णुदास म्हणे भवसागरिया, विष्णुदास म्हणे भवसागरिया. बुडतो देई हात, बुडतो देई हात. शिवशंकर भोलानाथ, भोलानाथ, शिवशंकर भोलानाथ, भोलानाथ, भोलानाथ. तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थात थांबण्यासारखंच पद म्हटलं आहे ते आपल्या लक्षात आलं असेल. आपल्याला हा प्रयास आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना देशी परदेशीच्या पाठवा आणि जर आवडलं असेल तर निश्चित लाईक करा, ही नम्र विनंती. आपण यापुढे आणखी काही रचना इतर काही कवींच्या किंवा काही तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने आपण हा जो काही प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपली पूर्वीच्या काही शिक्षणाची आवृत्ती होते, म्हणजे अक्षरगणवृत्त वगैरे. आता मात्रावृत्त असतात, अभंग असतात. हे काही मात्रावृत्ताचा तेवढासा उल्लेख आपण याच्यामध्ये घेतलेला नाही, कारण बरेचसे अक्षरगणवृत्तामध्ये ही वृत्त असल्यामुळे त्याची आपल्याला सगळ्यांना जाणही आहे आणि त्याचा परिचय करून घेतला आहे आपण. पण त्याची एक थोडक्यात उजळणी, एक अवलोकन, सिंहावलोकन म्हणूया, या निमित्ताने झालं असं जर वाटलं तर धन्यता वाटेल. तेव्हा आपण पुन्हा एकदा विनंती करावीशी वाटते की चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा. आणि निश्चित यापुढच्या व्हिडिओमध्ये काही निश्चितपणानं विचार देण्याचा, एक रंजनाचा असा प्रयत्न केला जाईल, कारण आपल्या सूचना ह्यांचा सदैव स्वागतच आहे, ज्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते, एक उत्साह मिळतो. त्यामुळे निश्चित आपण अभिप्राय देखील कळवत जावं, मत व्यक्त करावं. मग ते टीकात्मक असेल, ज्याला आपण